सर्वेश्वर सिद्ध सिद्धि सर्वाभिरच्युतः वृषाकविरमेयात्मा सर्वयोग सद्गुरु साईनाथ
ॐ श्री सद्गुरु साईनाथाय नमः। 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 ॐ श्री सद्गुरु आता शिर्डी माझे पंढरपूर ही छोटी आरती होईल। आरती नंतर दर्शनास प्रारंभ होईल। अब शिर्डी माझे पंढरपुर ये छोटी आरती होगी। आरती के बाद दर्शन कतार शुरू होगी। श्री सच्चिदानंद सद्गुरु साईनाथ महाराज की जय। हरि ओम अग्निर्मूर्धादिवः ककुत्पतिः पृथिव्या अयम् अपाग्मुरेताग्गुसि जिन्वति श्रीष्टते लक्ष्मीश्च पत्न्या वहो रात्रे पार्श्वे नक्षत्राणि रूपमश्विनौ व्याक्तम् इष्टन्निखाणामुम् मयिखाण सर्वलोकम् मयिखाण विद्युद्दाम समप्रभां मृगपतिस्कन्दस्थितां भीषणां कन्याविक्करवालखेट विलसद्धस्ताभिरासेवितां हस्तैश्चक्रगदासिखेट विशिखांश्च पङ्गुणन्दरजनीं बिभ्राणामनलात्मिकां शशिधरां दुर्गां त्रिनेत्रां भजे। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। सद्गुरु साईनाथ देवताभ्यो नमः। प्रातः पूजनार्थे गन्धाक्षतपुष्पैः सम्पूज्य अधधूपः वनस्पतिरसोद्धूतो गण्डाढ्यो गन्ध उत्तमः आगृह्य सर्वदेवानां धूपोऽयं प्रतिगृह्यताम्। धूपमाघ्रापयामि साज्यञ्जवर्ति संयुक्तं वह्निना योजितं मया दीपं गृहाण देवेश त्रैलोक्यतिमिरापः दीपं दर्शयामि दीपानान्तरेण नैवेद्यं निवेदयामि। चतुष्कोणमण्डलं कृत्वा तदुपरि नैवेद्यपात्रं निधाय गायत्रीमन्त्रेण पात्रं प्रोक्षयेत्। सत्यन्वर्तेन परिहिञ्जामि धेनुमुद्रयाममृतीकृत्य ग्रासमुद्रया ॐ प्राणाय स्वाहा ॐ अपानाय स्वाहा ॐ व्यानाय स्वाहा ॐ उदानाय स्वाहा ॐ समानाय स्वाहा ॐ ब्रह्मणे नमः। नैवेद्यमध्ये पानीयं समर्पयामि पुनर्नैवेद्यं निवेदयामि। ॐ प्राणाय स्वाहा ॐ अपानाय स्वाहा ॐ व्यानाय स्वाहा ॐ उदानाय स्वाहा ॐ समानाय स्वाहा ॐ ब्रह्मणे नमः। नैवेद्यं समर्पयामि हस्तप्रक्षालनं समर्पयामि मुखप्रक्षालनं समर्पयामि करोद्वर्तनार्थे चन्दनं समर्पयामि तथा च मङ्गलारार्तिकदीपं दर्शयामि। शिर्डी माझे पंढरपूर साई बाबार मावर बाबार मावर साई बाबार मावर शुद्ध भक्ती चंद्रभागा भाव पुंडलिक जागा भाव पुंडलिक जागा याहो याहो अवघेदन करू बाबांसी वंदन साईंसी वंदन करू बाबांसी वंदन गणू म्हणे बाबा साई धाव पाव माझे आई पाव माझे आई धाव पाव माझे आई। श्री सच्चिदानंद सद्गुरु साईनाथ महाराज की जय।
ओम गणपतये नमः। ओम श्री साईनाथाय नमः। हरिभक्तपरायण दास गणकृत श्री साईनाथ स्तवन मंजरी। श्री गणेशाय नमः। हे सर्वाधारा मयुरेश्वरा, सर्वसाक्षी गौरी कुमारा, हे अचिंत्या लंबोदरा, पाहि मां श्री गणपते। तू सकल गणांचा आदि ईश, म्हणून म्हणती गणेश। तू संमत सर्वशास्त्रांस, मंगलरूपा भालचंद्रा। हे शारदे वाग्विलासिनी, तू शब्दसृष्टीची स्वामिनी। तुझे अस्तित्व म्हणून व्यवहार चालती जगताचे। तू ग्रंथकाराची देवता, तू भूषण देशाचे सर्वथा। तुझी अवघ्यात अगाध सत्ता, नमो तुझसी जगदंबे। हे पूर्ण ब्रह्मा संतप्रिया, हे सगुणरूपा पंढरीराया। कृपार्णवा परमसदया, पांडुरंगा नरहरे। तू अवघ्यांचा सूत्रधार, तुझी व्याप्ती जगभर। अवघी शास्त्रे विचार, करीती तुझ्या स्वरूपाचा। पुस्तकज्ञानी जे जे कोणी, त्या तू न गवससी चक्रपाणी। त्या अवघ्या मूर्खांनी शब्दवाद करावा। तुला जाणती एक संत, बाकीचे होती कुंठित। तुला माझा दंडवत, आदरे हा अष्टांगी। हे पंचवक्त्रा शंकरा, हे नररुंड मालाधरा। हे नीलकंठा दिगंबरा, ओंकार रूपा पशुपते। तुझे नाम ज्याचे ओठी, त्याचे दैन्य जाय उठाउठी। ऐसा आहे धूर्जटी, महिमा तुझ्या नावाचा। तुझ्या चरणा वंदून मी हे स्तोत्र करीतो लेखन। यास करावे साह्य पूर्ण, तू सर्वदा नीलकंठा। आता वंदू अत्रिसुता, इंदिरा कुलदैवता। श्री तुकारामादि सकल संता, देवी अवघ्या भाविकांसी। जय जयाजी साईनाथा, पतित पावना कृपावंता। तुझ्या पदी ठेवितो माथा, आता अभय असू दे। तू पूर्ण ब्रह्मा सौख्यधामा, तूची विष्णू नरोत्तमा। अर्धांगी ती ज्याची उमा, तो कामारी तूच की। तू नरदेहधारी परमेश्वर, तू ज्ञाननभीचा दिनकर। तू दयेचा सागर, भवरोगा औषधी तू। तू हीनदीना चिंतामणी, तू तव भक्तां स्वर्धुनी। तू बुडतियांना भव्यतरणी, तू भीतांसी आश्रय। जगाचे आद्य कारण, जे का विमल चैतन्य। ते तुम्हीच आहा दयाघन, विश्वहा विलास तुमचाची। आपण जन्मरहित, मृत्यूहीना आपणाप्रत। तेच अखेर कळून येत, पूर्ण विचारे शोधिता। जन्म आणि मरण ही दोन्ही अज्ञानजन्य, दोहोपासून अलिप्त आपण मुळीच महाराजा। पाणी झऱ्यात प्रगटले, म्हणून का तेथ उपळले। ते पूर्वीच होते पूर्ण भरले, आले मात्र आतुनी। खाचेत आले जीवन, म्हणून लागले अभिधान। जरा ऐसे तिज लागून, जलाभावी खाचची। लागला आणि आटला, हे मुळी ठावेन जला। का की जल खाचेला, देत नव्हते महत्व मुळी। खाचेसी मात्र अभिमान, जीवनाचा परिपूर्ण। म्हणून ते आटता दारुण, दैन्यावस्था येतिसी। नरदेह ही खाच खरी, शुद्ध चैतन्य विमलवारी। खाचा अनंत होती जरी, तरी न पालट तोयाचा। म्हणून अजन्मा आपण, मी म्हणतसे दयाघन। अज्ञान नगाच्या कंदना, करण्या व्हावे वज्र तुम्ही। ऐशा खाचा आजवर, बहुत झाल्या भूमीवर। हल्ली अजून होणार, पुढेही कालावस्थेने। त्या प्रत्येक खाचे प्रत, निराळे नावरूप मिळत। जेणे करून जगतात, ओळख त्यांची पटतसे। आता चैतन्याप्रत, मी तू म्हणणे ना उचित। का की जेथे न संभवते द्वैत, तेची चैतन्य निश्चये। आणि व्याप्ती चैतन्याची, अवघ्या जगाठाई साची। मग मी तू या भावनेची, संगत कैशी लागते। जलमेघ गर्भीचे, एकपणे एक साचे। अवतरणे भूवरी होता त्याचे, भेद होती अनेक। जे गोदेच्या पात्रात, ते गोदा म्हणून वाहिले जात। जे पडे कूपात, तैसीन त्याची योग्यता। संतरूप गोदावरी, तेथील तुम्ही आहा वारी। आम्ही थिल्लर कूप सरोवरी, म्हणून भेद तुम्हा आम्हा। आम्हा भावया कृतार्थ, आले पाहिजे तुम्हा जोडून हात। का की पवित्रता तुम्हा ठाई, पात्रामुळे पवित्रता। आली गोदा जलासी सर्वथा, नुसत्या जलात पाहता। ते एकपणे एकची, पात्र गोदावरीचे। जे का ठरले पवित्र साचे, ते ठरण्यात भूमीचे। गुणदोष झाले साह्य पहा। मेघगर्भीच्या उदकाला, जो भूमिभाग न बदलवी भला। त्याच भूमीच्या भागाला, गोदा म्हणाले शास्त्रवेत्ते। इतरत्र जे जल पडले, त्याने पदगुण स्वीकारले। रोगी कडू खारट झाले, मूळचे गोड असुनी। तैसे गुरुवरा आहे येथ, षडरिपूंची न घाण जेथ। त्या पवित्र पिंडांप्रत, संत अभिधान शोभतसे। म्हणून संतती गोदावरी, मी म्हणतो साजिरी। अवघ्या जीवात आहे खरी, आपुली श्रेष्ठ योग्यता। जगदारंभापासून, गोदा आहेच निर्माण। तोयही भरले परिपूर्ण, तुटीन झाली आजवरी। पहा जेव्हा रावणारी, येता झाला गोदातीरी। त्यावेळचे तेथील वारी, टिके कोठून आजवरी। पात्र मात्र तेच उरले, जलसागरा मिळाले। पावित्र्य कायम राहिले, जलपात्रांचे आजवरी। प्रत्येक संवत्सरी, जुने जावून नवे वारी। येत पात्रा भीतरी, तोच न्याय तुम्हा ठाया। शतक तेच संवत्सर, त्या शतकातील साधूवर। हेच जल साचार, नाना विभूती ह्या लाटा। ह्या संतरूप गोदेसी, प्रथम संवत्सरासी। पूर आला निश्चयेसी, सनत सनक सनंदनाचा। मागून नारद तुंबर, ध्रुव प्रल्हाद बलिनृपवर। शबरी अंगद वायुकुमर, विदूर गोप गोपिका।
ऐसे बहुत आजवरी प्रत्येक शतका माझारी पूर आले वरच्यावरी ते वर्णण्या अशक्यमी ह्या सांप्रतच्या शतकात संतरूप गोदेप्रत आपण पूर आलात साईनाथा निश्चये म्हणून तुमच्या दिव्य चरण मी करीतो वंदन महाराज माझ्या दुर्गुण पाहू नका किमपीही मी हीन दीन अज्ञानी पातक्यांचा शिखामणी युक्त अवघ्या कुलक्षणांनी परी अभेर करू नका लोहा अंगीचे दोष मनान आणि परीस गावीच्या लेंड्या ओहोळास गोदान लावी परतवनी माझ्यामधील अवघी घाण आपुल्या कृपा कटाक्षे करून करा करा वेगे हरण हीच विनंती दासाची परिसाचा संग होऊन लोहाचे ते लोहपण जरी न होय गुरुवरा हरण तरी हीनत्व परिसासी मला पापी ठेवू नका आपण हीनत्व घेऊ नका आपण परीस मी लोह देखा माझी चाड आपणाते बालक अपराध सदैव करीते परी न माता रागावते हे आणून ध्यानाते कृपा प्रसाद करावा हे साईनाथ सद्गुरु तूच माझा कल्पतरू भवाब्धीचे भव्यतारू तूच अससी निश्चये तू कामधेनू चिंतामणी तू ज्ञाननभीचा वासरमणी तू सद्गुणांची भव्य खाणी अथवा सोपान स्वर्गीचा हे पुण्यवंता परमपावना हे शांतिमूर्ती आनंदघना हे चित्स्वरूपा परिपूर्ण हे भेदरहिता ज्ञानसिंधो हे विज्ञानमूर्ती नरोत्तमा हे क्षमा शांतीच्या निवासधामा हे भक्तजनांच्या विश्रामा प्रसीद प्रसीद मजप्रती तूच सद्गुरु मच्छिंदर तूच महात्मा जालंधर तू निवृत्तीनाथ ज्ञानेश्वर कबीर शेख नाथ तूच बोधला सावता तूच रामदास तत्वता तूच तुकाराम साईनाथा तूच सखा माणिक प्रभू ह्या आपुल्या अवताराची परी आहे अगम्यसाची ओळख आपुल्या जातीची होऊन देता कवणाते कोणी आपणा म्हणती यवन कोणी म्हणती ब्राह्मण ऐसी कृष्णा समान लीला आपण मांडिली श्रीकृष्णास पाहून नाना प्रकारे वदले जन कुणी म्हणाले यदुभूषण कुणी म्हणाले गुराखी यशोदा म्हणे सुकुमार बाळ कंस म्हणे महाकाळ उद्धव म्हणे प्रेमळ अर्जुन म्हणे ज्ञानजेठी तैसे गुरुवरा आपणासी जे ज्याच्या मानसी योग्य वाटेल निश्चयेसी ते तुम्हा म्हणतसे मशीद आपुले वसतिस्थान विंधा वाचून असती कान पात्याच्या तऱ्हा पाहून यवन म्हणणे भाग तुम्हा तैसी अग्नीची उपासना पाहुनी आपुली दयाघना निश्चय होत आमुच्या मना की आपण हिंदू म्हणून परिभेद हे व्यावहारिक याते चाहतील तार्किक परी जिज्ञासू भाविक त्यान वाटे महत्वयांचे आपुली आहे ब्राह्मस्थिती जात गोतना आपण प्रती आपण अवघ्यांचे गुरुमूर्ती आहात आद्य कारण यवन हिंदूंचे विपट आले म्हणून तदैक्य करण्या भले मशीद अग्नीला स्वीकारिले लीला भक्तांस दावावया आपण जात गोतातीत सद्वस्तू जी का सत तीच तुम्ही साक्षात तर्कातीत साचकी तर्कवितर्कांचे घोडे चालले किती आपणा पुढे तेथे माझे बापुडे शब्द टिकतील कोठुनी परी पाहुनी तुम्हाला मौन नये धरिता मला का की शब्द हेच स्तुतीला साहित्य आहेत व्यवहारी म्हणून शब्दे करून जे जे होईल वर्णन ते सर्वदा करीन आपुल्या कृपा प्रसादे संतांची योग्यता भली देवाहून आगळी अजादुजास नाही मुळी स्थान जवळ साधूंच्या हिरण्यकश्यपू रावणाला देवद्वेषे मृत्यू आला तैसा एकही नाही घडला प्रकार संत हस्ताने गोपीचंदे उकिरड्यासी गाडिले जालंधरासी परी त्या महात्म्यासी नाही वाटला विषाद उलट राजाचा उद्धार केला चिरंजीव करूनी सोडिला ऐशा संतांच्या योग्यतेला वर्णन करावे कोठवरी संत सूर्य नारायण कृपा त्यांची प्रकाशपूर्ण संत सुखद रोहिणी रमण कौमुदीती तत्कृपा संत कस्तुरी सोज्वळ कृपा त्यांची परिमळ संत इक्षु रसाळ रसनभाळी तत्कृपा संत सुष्ट दुष्टांप्रती समसमान निश्चिती उलट पाप्यावरी प्रीती अलोट त्यांची वसतसे गोदावरी जलात मळकट तेच धुवाया येत निर्मळ ते संदुकीत राहे लांब गोदेपासुनी जे संदुकीमध्ये बसले तेही वस्त्र एकदा आले होते धुवावया लागी भले गोदावरीचे पात्रात येथे संदुक वैकुंठ गोदा तुम्ही निष्ठा घाट जीवात्मे हेच पट षडविकार मळत्यांचा तुमच्या पदाचे दर्शन हेच आहे गोदा स्नान अवघ्या मळाते घालवून पावन करणे समर्था आम्ही जन हे संसारी मळत आहो वरच्यावरी म्हणून आम्हीच अधिकारी संत दर्शन घेण्यास्तव गौतमी माझी विपुल नीर आणि धुणे मळकट घाटावर तैसेच पडल्या साचार त्याचे हीनत्व गोदेसी तुम्ही सघन शीत तरुवर आम्ही पांथस्थ साचार तापत्रयाचा हा प्रखर तापलासे चंडांशू त्याच्या तापापासून सदया करा रक्षण गुरुराया सत्कृपेची शीतळ छाया आहे आपुली लोकोत्तर वृक्षाखाली बैसून जरी लागते वरून ऊन तरी त्या तरू लागून छाया तरू कोण म्हणे तुमच्या कृपेविण पाही जगात बरे होणे नाही अर्जुनाला शेषशायी सखा लागला धर्मास्तव सुग्रीव कृपेने विभीषण साधलासे रामराणा संतांमुळेच मोठेपणा लागला श्रीहरीसी ज्याचे वर्णन वेदांसी न होय ऐशा ब्रह्मासी सगुण करवून भूमीसी लाजविले संतांनीच
दामाजीने बनविला महार वैकुंठपती रुक्मिणीवर चोखोबाने उचलण्या ढोर राबविले त्या जगदात्मया संत महत्व जाणून पाणी वाही जगज्जीवन संत खरेच यजमान सच्चिदानंद प्रभूचे फार बोलणे न लगे आता तूच आम्हा माता पिता हे सद्गुरु साईनाथा शिर्डी ग्राम निवासिया बाबा तुमच्या लीलेचा कोणा न लगे पाडसाचा तेथे माझी आर्षवाचा टिकेल सांगा कोठून जडजीवांच्या उद्धारार्थ आपण आला शिर्डीत पाणी ओतून पण त्यात दिवे तुम्ही जाळिले सवा हात लाकडाची फळी मंचक करून साची आपुल्या योग सामर्थ्याची शक्ती दाविली भक्तजन वांझपणा कैकांचा तुम्ही केलात हरणसाचा कित्येकांच्या रोगांचा बिमोड केलात उदिने वारण्या ऐहिक संकटे तुम्हान काही अशक्य वाटे पिपीलिकेचे कोठून मोठे ओझे मानी गजपती असो आता गुरुराया दीनावरी करा दया मी तुमच्या लागलो पाया मागे न लोटा मज लागी तुम्ही महाराज राजेश्वर तुम्ही कुबेरांचे कुबेर तुम्ही वैद्यांचे वैद्य निर्धार तुम्हा विणना श्रेष्ठ कोणी अवांतराचे पूजेस साहित्य आहे विशेष परी पूजावया तुम्हास जगी पदार्थ न राहिला पहा सूर्याची या घरी सण दीपवाळी आली खरी परी ती त्याने साजिरी करावी कोणत्या द्रव्ये सागराची शमवावया तहान जलन महीठाया वन्ही लागी शेकावया अग्नी कोठून द्यावा तरी जे जे पदार्थ पूजेचे ते ते तुमच्या आत्म्याचे अंश आधीच असतीसाचे श्री समर्था गुरुराया हे तत्वदृष्टीचे बोलणे परीन तैशी झाली मने बोललो अनुभवाविणे शब्द जाला निरर्थक व्यावहारिक पूजन जरी तुमचे करू मी सांगा तरी ते कराया नाही पदरी सामर्थ्य माझ्या गुरुराया बहुतेक करून कल्पना करीतो तुमच्या पूजना तेच पूजन दयाघना मान्य करा ह्या दासाचे आता प्रेमाश्रू करून तुमचे प्रक्षालितो चरण सद्भक्तीचे चंदन उगाळून लावितो कपनी शब्दालंकाराची घालितो ही तुम्हासाची प्रेम भावया सुमनाची माळा गळ्यात घालितो धूप कुत्सितपणाचा तुम्हा पुढे जाळितो साचा जरी तो वाईट द्रव्याचा परी न सुटेल घाण त्यासी सद्गुरु विण इतरत्र जे जे धूप जाळितात त्या धूप द्रव्याचा तेथ ऐसा प्रकार होत असे धूपद्रव्याचा अग्नीचा स्पर्श होता क्षणी साचा सुवास सद्गुण तदंगीचा जात त्याला सोडून तुमच्या पुढे उलटे होते घाण तेवढी अग्नीत जळते सद्गुण उरती पाहण्याते अक्षयीचे जगास मनीचे गळाल्या कुत्सितपण मलरहित होईल मन गंगेचे गेल्या गढूळपण मग ती पवित्र सहजची दीप माया मोहाचा पाजळितो मी हासाचा तेणे वैराग्य प्रभेचा होवो गुरुवरा लाभमसी शुद्ध निष्ठेचे सिंहासन देतो बैसावया कारण त्याचे करुनिया ग्रहण भक्ती नैवेद्य स्वीकारा भक्ती नैवेद्य तुम्ही खाणे तद्रस मला पाजणे का की मी तुमचे तान्हे पयावरी हक्क माझा मन माझे दक्षिण ती मी अर्पितो आपण जेणे नुरेल करते पण कशाचाही मजकडे आता प्रार्थनापूर्वक मात्र घालितो मी दंडवत ते मान्य होवो आपणाप्रत पुण्यश्लोका साईनाथा प्रार्थनाष्टक श्लोक शांतचित्ता महाप्रज्ञा साईनाथा दयाघन दया सिंधो सत्स्वरूपा मायातम विनाशन जात गोतातीता सिद्धा अचिंत्या करुणालया पाहि मां नाथा शिर्डी ग्राम निवासिया श्री ज्ञानार्का ज्ञानदात्या सर्वमंगलकारका भक्तचित्त मराळा हे शरणागत रक्षका सृष्टिकर्ता विरिंची तू पाता तू इंदिरापती जगत्त्रया लया नेता रुद्रतो तूच निश्चिती तुझ वीणे रिता कोठे ठावना या महीवरी सर्वज्ञ तू साईनाथा सर्वांच्या हृदयांतरी क्षमा सर्वापराधांची करावी हेची मागणे अभक्ती संशयाच्या त्या लाटा शीघ्र निवारणे तू धेनू वत्समी तान्हे तू इंदू चंद्रकांतमी स्वर्णदी रूप त्वत्पादा आदरे दासहा नमी ठेव आता श्री माझ्या कृपेचा करपंजर शोकचिंता निवारावी गणू हा तव किंकर ह्या प्रार्थनाष्टके करून मी करीतो साष्टांग नमन पापताप आणि दैन्य माझे निवारा लवलाही तू गायमी वासरू तू मायमी लेकरू माझे विषयी नको धरू कठोरता मानसी तू मलयागिरी चंदन मी काटेरी झुडूप जाण तू पवित्र गोदा जीवन मी महापातकी तुझे दर्शन होवोनिया दुर्बुद्धी घाण माझे ठाया राहिल्या तैशीच गुरुराया चंदन तुझला कोण म्हणे कस्तुरीच्या सहवासे मृत्तिका मोल पावतसे पुष्पासंगे घडतसे वाससूत्रा मस्तकी थोरांची ती ही तरीती ते ज्या ज्या गोष्टी ग्रहण करीती त्या त्या वस्तू पावविती ते महत्पदा कारणे भस्म कौपीन नंदीचा शिवे केला संग्रहसाचा म्हणून त्या वस्तूंचा गौरव होत चहूकडे गोपरंजनासाठी वृंदावनी यमुना तटी काला खेळला जगज्जेठी तोही मान्य झाला बुधा तैसा मी तो दुराचारी परी आहे तुमच्या पदरी म्हणून विचार अंतरी ह्याचा करा हो गुरुराया
ऐहिक वा पारमार्थिक ज्या ज्या वस्तूस मानील सुख माझे मन हे निशंक त्या त्या पुरविणे गुरुराया आपुल्या कृपेने ऐसे करा मना लागी आवरा गोड केल्या सागरा क्षारोदकपणाची नसे भीती सागरा गोड करण्याची शक्ती आपणामध्ये साची म्हणून दास गणूची याचना ही पुरी करा कमीपणा जो जो माझा तो तो अवघा तुझा सिद्धांचा तू आहेस राजा कमीपणान बरवा तुझसी आता कशास्तव बोलू फार तूच माझा आधार शिशु मातेच्या कडेवर असल्या निर्भय सहजची असो ह्या स्तोत्रासी जे जे वाचतील प्रेमेसी त्यांच्या त्यांच्या कामनेसी तुम्ही पूर्वा महाराजा ह्या स्तोत्रास आपुलावर हाची असो निरंतर पठण करत्याचे त्रितापदूर व्हावे एक संवत्सरी शुचिर्भूत होऊन नित्य स्तोत्र करावे पठण शुद्ध भाव ठेवून आपुलिया मानसी हे अशक्य असले जरी तरी प्रत्येक गुरुवारी सद्गुरुमूर्ती अंतरी आणून पाठ करावा तेही अशक्य असल्यास प्रत्येक एकादशीस वाचणे ह्या स्तोत्रास कौतुक त्याचे पहावया स्तोत्रपाठका उत्तम गती अंती देईल गुरुमूर्ती ऐहिक वासना सत्वरगती त्यांची पुरवून श्रोते हो ह्या स्तोत्राच्या पारायणे मंदबुद्धी होतील शहाणे कोणा आयुष्य असल्या उणे तो पठणे होय शतायू धनहीनता असल्या पदरी कुबेर येऊन राबेल घरी हे स्तोत्र वाचल्यावरी सत्य सत्य त्रिवाचा संततिहीना संतान होईल स्तोत्र केल्या पठण स्तोत्र पाठकाचे संपूर्ण रोग जातील दिगंतरा भयचिंता निवेल मान मान्यता वाढेल अविनाश ब्रह्म कळेल नित्य स्तोत्राच्या पारायणे धरा बुध हो स्तोत्राविषयी विश्वास आपुल्या मानसी तर्क वितर्क कुकल्पनेसी जागामुळी देऊ नका शिर्डी क्षेत्राची वारी करा पाय बाबांचे चित्ती धरा जो अनाथांचा सोयरा भक्त काम कल्पद्रुम त्याच्या प्रेरणे करून हे स्तोत्र केले लेखन मज पामरा हातून ऐसी रचना होय कैसी शके 1840 भाद्रपद शुद्ध पक्षात तिथी गणेश चतुर्थी सत्य सोमवारी द्वितीय प्रहरी श्री साईनाथ स्तवन मंजरी पूर्ण झाली महेश्वरी पुनीत नर्मदेच्या तीरी श्री अहिल्ये सन्निध महेश्वर क्षेत्र भले स्तोत्र तेथे पूर्ण झाले प्रत्येक शब्दासी वदविले श्री साईनाथे शिरुनी मनी लेखक शिष्य दामोदर ह्यास झाला साचार दास गणुमी किंकर अवघ्या संत महंतांचा स्वस्ति श्री साईनाथ स्तवन मंजरी तारक हो भवसागरी हेच विनवी अत्यादरी दास गणू श्री पांडुरंगा श्री हरिहरार्पणमस्तु शुभम भवतु पुंडलिक वरदा हरिविठ्ठल सीताकांत स्मरण जय जय राम पार्वती पते हर हर महादेव श्री सद्गुरु साईनाथ महाराज की जय श्री सद्गुरु साईनाथार्पणमस्तु शुभम भवतु श्री सच्चिदानंद सद्गुरु साईनाथ महाराज की जय अथ श्री साई सच्चरित अध्याय 39 श्री गणेशाय नमः श्री सरस्वत्याय नमः श्री गुरुभ्यो नमः श्री कुलदेवताय नमः श्री सीतारामचंद्राभ्यां नमः श्री सद्गुरु साईनाथाय नमः धन्य धन्य शिर्डी स्थान धन्य द्वारकामाई भुवन जेथे श्री साई पुण्य पावन अनिर्वाण वावरले धन्य धन्य शिर्डीचे जन जया लागी इतुक्या लांबून जेणे कवण्याही निमित्ते येऊन ऋणी करून ठेविले गाव शिर्डी आधी लहान साई सहवासे झाला महान त्याचे नि झाला अतिपावन त्याचे नि तीर्थपण तयाला त्या शिर्डीच्या बायाही धन्य धन्य त्यांची श्रद्धा अनन्य नाता दळिता कांडिता धान्य गाती असामान्य साई ते धन्य धन्य तयांचे प्रेम गीते गाती अत्युत्तम ऐकता तयातील काही अनुत्तम होतसे उपरम मनस म्हणून या श्रोतयांप्रती यथा काळे कथानुसंगती भावया तयांची जिज्ञासा तृप्ती देईन विश्रांती दायकती साई निजामशाहीत प्रकट आम्रतळी मार्गानिकट धूप खेड्याचे वऱ्हाडा सकट शिर्डीस अवचट पातले या खेड्यातील पुण्यवान चांद पाटील नामाभिधान तया आरंभी जडले हे निधान इतरा दर्शन त्याचेनी कैसी तयाची घोडी हरवली कैसी साईंची गाठी पडली कैसी तयांनी चिलीम पाजिली घोडी त्या दिधली मिळवून चांद भाईचे कुटुंबाचा भाचा एक होता लग्नाचा वधूचा योग जुळला शिर्डीचा वऱ्हाड वधूच्या गावी ये विषयीची साध्यंत कथा पूर्वीच कथिलीसे श्रोतयांकरिता तथापि स्मरली प्रसंगोपात्तता नको पुनरुक्तता तयाची चांद पाटील केवळ निमित्त भक्तोद्धाराची चिंता अत्यंत म्हणून साई हा अवतार धरीत स्वयेच की येत शिर्डीत जड मूढ हीन दीन व्रततप संस्कार विहीन साळे भोळे भावार्थी जन कोण साई वीण उद्धरिता 18 वर्षांचे वय तेथून एकांताची सवय रात्री कुठेही पडावे निर्भय सर्वत्र ईश्वरमय जासी होता जेथे पूर्वी खड्डा अवघ्या गावचा जो उकिरडा दिवसा फिरावे चहूकडा रात्री पहुडावे ते स्थानी
ऐसी गेली वर्षे बहुसाल आला खड्ड्याचा उदयकाळ उठला सभोवती वाडा विशाळ या दीनदयाळ साईचा अंती त्याच खड्ड्याचा गाभारा झाला विसावा साई शरीरा तेथेच त्यांना अक्षय थारा झाला उभारा समाधीचा तोच प्रणतवत्सल साई समर्थ दुस्तर भवार्णव संतरणार्थ ही निजचरित्र नौका यथार्थ भक्तजन हितार्थ निर्मितसे की ही भवनदी महादुस्तर अंध पंगू हा भक्त परिवार तया लागी कळवळा फार पावेल पैलपार कैसेनी सर्वा आवश्यक भवतरण तदर्थ भावे शुद्धांतःकरण चित्तशुद्धी मुख्य साधन भगवत भजन त्यामुळ श्रवणासारिखी नाही भक्ती श्रवणे सहज गुरुपदासक्ती उपजे निर्मळ शुद्धमती जेथून उत्पत्ती परमार्था या साईंच्या अगणित कथा गाता गाता होईल गाथा तरीही संकलित वानू जाता नावरे विस्तृतता अनावर जो जो श्रोतया श्रवणी चाड तो तो वाढे निवेदनी आवड पुरवून घेऊ परस्पर कोड साधू की जोड निजहिताची साईच येथील कर्णधार दृढ अवधान हाची उतार कथा श्रवणी श्रद्धा आदर त्या पैलपार अविलंबे गताध्यायी निरूपण जाहले संक्षेपे हंडीचे वर्णन दत्तभक्ती दृढीकरण भक्त संतर्पण नैवेद्ये प्रत्येक अध्याय संपविताना पुढील अध्याय विषय सूचना होत गेली ऐसी रचना समस्तांना अवगत हे परी संपता गताध्याय नवती पुढील कथेची सय साई आठवून देतील जो विषय तो चिकी आख्यय होईल ऐसे जे होते स्पष्ट कथिले तैसेची साई कृपे जे आठवले ते चिकी श्रोतया लागी वहिले सादर केले ये ठाई तरी आता श्रोतया प्रार्थना दूर सारून या व्यवधाना शांत चित्ते द्या अवधाना होईल मना आनंद एकदा चांदोरकर सद्भक्त बैसूनिया मशिदीत असता चरण संवाहन करीत गीता ही गुणगुणत मुखाने भगवद्गीता चतुर्थाध्याय जिव्हेस लावून दिधला व्यवसाय हस्ते चेपीत साईंचे पाय पहा नवल काय वर्तले भूत भविष्य वर्तमान साई समर्था सर्वज्ञान नानास गीतार्थ समजावून द्यावा हे मन जाहले ज्ञान कर्म संन्यासन ब्रह्मार्पण योगाध्यायाचे पठण नानांची ती अस्पष्ट गुणगुण केली की कारण प्रश्नास सर्वं कर्माखिलं पार्थ होय ज्ञानी परिसमाप्त संपता हा त्रयस्त्रिंशत तद्विधी प्रणिपात चालला हा जो श्लोक 34 येथेच पाठास आला विसावा बाबांच्या चित्ती प्रश्न पुसावा निजबोध ठसावा नानास म्हणती नाना काय गुणगुणसी म्हण रे स्पष्ट हळू जे म्हणसी येऊ दे की ऐकू मजसी पुटपुटसी जे गालात म्हणता आज्ञा प्रमाण श्लोक म्हटला चारी चरण बाबा पुसती अर्थनिवेदन स्पष्टीकरण पूर्वक तव ते नाना अतिविनीत बद्धांजली होऊनी मुदित मधुर वचने प्रत्युत्तर देत वदत भगवंत मनोगत आता हा साई नाना संवाद भावया सर्वत्रांना विशद मूळ श्लोक पदप्रपद करू की उद्धृत गीते तुनी कळावया प्रश्नाचे वर्म तैसेच संतांचे मनोधर्म करावा वाटे ऐसा उपक्रम जेणे ये निर्भ्रम अर्थ हाता आधी गीर्वाण भाषा दुर्गम साईंस कैसी झाली सुगम आश्चर्य करीती प्रश्न सवर्म ज्ञान हे अगम्य संतांचे कधी अध्ययन केले संस्कृता कधी न कळे वाचिली गीता की तो गीतार्थ हृद्गत ज्ञाता तैसा हो करिता प्रश्नाते श्रोतयांची या समाधाना भावी मूळ श्लोकाची कल्पना म्हणून अक्षरशः भगवंत वचना वदतो जे विवेचना साह्यभूत तद्विधी प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया उपदेक्षन्ति ते ज्ञानम ज्ञानिनस्तत्वदर्शिनः हा तो गीतेचा मूळ श्लोक भाषानुसार अर्थ देख टीकाकारही झाले अनेक ते एक वाक्यात्मक समस्त नानाही मोठे बहुश्रुत गीता भाष्य पारंगत कथू लागती पदपदार्थ यथा विदित श्लोकार्थ रसपूरित मधुरवाणी नाना सविनय नम्रपणी अन्वय अर्थ आणूनी ध्यानी अर्थनिवेदनी सादर म्हणती गुरुपदी प्रणिपात गुरुसेवेसी विकी जो जीवित प्रश्नादिकी आदरवंत ज्ञानी त्या ज्ञानार्थ उपदेशिती सारांश कृष्ण कृपामूर्ती अर्जुना जे प्रेमे वदती गुरुसेवा गुरुप्रणती ज्ञान संवित्तीदायकही अर्जुना येणे मार्गे जाता तत्वदर्शी ज्ञानी तुझ करिता दावितील ज्ञानाचा रस्ता बाबा या अर्था मी जाणे शंकर भाष्य आनंदगिरी शंकरानंदी व्याख्या श्रीधरी मधुसूदन नीलकंठाधारी उपदेशपरी ही देवाची प्रथम 2 चरणांचा अर्थ मान्य करीती साई समर्थ परी उत्तर श्लोकार्ध मथित साई जे कथित ते परिसा इतरही भक्त चकोरगण साई मुखचंद्र अनुलक्षून करावया अमृतकण सेवन आपसरूनी आस्थित म्हणती नाना तृतीय चरण पुनश्च लक्षात घेई पूर्ण ज्ञान शब्दामागील जाण अवग्रह आण अर्थास हे मी काय वदे विपरीत अर्थाचा काय करीतो अनर्थ असत्य काय पूर्वील भाष्यार्थ ऐसे ही निरर्थ नामानी
ज्ञानी आणि तत्वदर्शी ज्ञान उपदेशिती ऐसे जे म्हणसी तेथे अज्ञान पद जै घेसी यथार्थ घेसील प्रबोध ज्ञान नव्हे बोलाचा विषय कैसे होईल ते उपदेश्य म्हणून ज्ञान शब्दाचा विपर्यय तरी मग प्रत्यय अनुभवी परिसिला तुझा ज्ञान पदार्थ अज्ञान घेता काय रे वेचत अज्ञान वाणीचा विषय होत ज्ञान हे शब्दातीत स्वये वार वेष्टी गर्भासी अथवा मल आदर्शासी विभूती आच्छादी वन्हीसी तैसेच ज्ञानासी अज्ञान अज्ञानाने आवृत्त ज्ञान केले या गीती भगवंते कथन एतदर्थ होता अज्ञान निरसन स्वभावे ज्ञान प्रकाशे ज्ञान हेतो स्वतः सिद्ध शैवालावृत तोयसे शुद्ध हे शैवाल जो सारील प्रबुद्ध तो जल विशुद्ध लाधेल जैसे चंद्र सूर्यांचे ग्रहण ते तो सर्वदा प्रकाशमान राहू केतू आड येऊन आमुचे नयन अवरोधिती चंद्र सूर्या नाही बाध हा तो आमुचे दृष्टीस अवरोध तैसे ज्ञान असे निर्बाध स्वयंसिद्ध स्वस्थानी डोळा करी अवलोकन तयाची देखणी शक्ती ते ज्ञान वरी पडळ वाढे ते अज्ञान तयाचे निरसन आवश्यक ते पडळ अथवा सारा हस्तकौशल्ये दूर सारा देखणी शक्ती प्रकट करा अज्ञान तिमिरा झाडोनी पहा हे सकल दृश्यजात अनिर्वचनीय माया विजृंभित हीच अनादि अविद्या अव्यक्त अज्ञान विलसित ते हेच ज्ञान ही वस्तू जाणावयाची नव्हे ती विषय उपदेशाची प्रणिपात परिप्रश्न सेवा हीची गुरुकृपेची साधने विश्वाचे सत्यत्व महाभ्रम हेची ज्ञानावरण तम निरसूनी जावे लागे प्रथम प्रज्ञान ब्रह्म प्रकटे तै संसार बीजचे अज्ञान डोळा पडता गुरुकृपांजन पुढे मायेचे आवरण पुरे ते ज्ञान स्वाभाविक ज्ञान हे तो नव्हे साध्य ते तो आधीच स्वयंसिद्ध हे तो आगम निगम प्रसिद्ध अज्ञान हा विरोध ज्ञानाला देवा भक्ताचे भिन्नपण हेच मूळ अज्ञान विलक्षण तया अज्ञानाचे निरसन होताच पूर्ण ज्ञान उरे दोरापोटी सर्पा जनन हे तो शुद्ध स्वरूपाज्ञान स्वरूप उपदेशे निरसे अज्ञान उरे ते ज्ञान दोराचे पोटी सुवर्णवरी काट काटापोटी लखलखाट परितो भावया लागी प्रकट हव्यवाटची आवश्यक मायामूळ देहजनन अदृष्टाधीन देहाचे चलन द्वंद्वे सर्व अदृष्टाधीन देहाभिमान अज्ञान म्हणून जे स्वये निरभिमान तयान सुखदुःखाचे भान विरे जै अहंकाराचे स्फुरण तैच अज्ञान निरास स्वस्वरूपाचे अज्ञान तेच मायेचे जन्मस्थान होता गुरुकृपा माया निरसन स्वरूप ज्ञान स्वभावे एका भगवद्भक्ती वीण किमर्थ इतर साधनी क्षीण ब्रह्मदेव ही माये अधीन भक्तीच सोडवण तयाही हो का ब्रह्मसदन प्राप्ती भक्ती वाचूनी नाही मुक्ती तेथेही चुकल्या भगवद्भक्ती पडे तो पुनरावृत्तीत तरी भावया माया निरसन उपाय एक भगवद भजन भगवद भक्ता नाही पतन भवबंधनही नाही तया जन म्हणती माया लटकी परीती आहे महाचेटकी ज्ञानिया फसवी घटको घटकी भक्त नाचविती चुटकीवरी जेथे ठकती ज्ञान संपन्न तेथे टिकती भाविक जन की ते नित्य हरिचरणी प्रपन्न ज्ञानाभिमान धनज्ञानी म्हणून भावया माया तरण धरावे एक सद्गुरु चरण रिघावे तया अनन्य शरण भवभयहरण तात्काळ अवश्य येणार येवो मरण परीन हरीचे पडो विस्मरण इंद्रिये आश्रमवर्णाचरण चित्ते हरिचरण चिंतावे रथ जैसा चुंपल्या हयी तैसेच हे शरीर इंद्रिये मनाच्या दृढ प्रग्रही बुद्धी निग्रही निजहस्ते मन संकल्प विकल्प भरी धावे यथेष्ठ स्वेच्छा विहारी बुद्धी त्या निज निश्चये निवारी लगाम आवरी निज सत्ता बुद्धी सारिखा कुशल नेता ऐसा सारथी रथी असता रथस्वामीसी काय चिंता स्वस्थ चित्ता व्यवहरे देहगत सकल कार्य हे बुद्धीचे निज कर्तव्य ऐसी मनासी लागता सवय सर्व व्यवसाय हितमय शब्द स्पर्श रूपादि विषय येणे मार्गे लागल्या इंद्रिय होईल व्यर्थ शक्तिक्षय पतन भय पदोपदी शब्द स्पर्श रूपादिक पंचविषयी जे जे सुख ते ते अंती सकळ असुख परम दुःख अज्ञान शब्द विषया भुले हरिण अंती वेची आपुला प्राण स्पर्श विषया सेवी वारण साहे आकर्षण अंकुशे रूप विषया भुले पतंग जाळून निमे आपुले अंग मीन भोगी रस विषय भोग मुके सवेग प्राणास गंधा लागी होऊनी गुंग कमलकोशी पडे भृंग एकेका पायी इतुका प्रसंग पाचांचा संघ भयंकर ही तो स्थावर जलचर पंखी ययांची दुस्थिती देखो देखी ज्ञाते मानवही विषयोन्मुखी अज्ञान आणखी ते काय अज्ञाननाशे विषय विमुख होता होईल उन्मनी हरिख जीव ज्ञान स्वरूपोन्मुख आत्यंतिक सुख लाधेल चित्ते करा हरिगुरु चिंतन श्रवणे करा चरित्र श्रवण मने करा ध्यानानुसंधान नामस्मरण जिव्हेने चरणी हरिगुरुग्रामागमन घ्राणी तन्निर्माल्या घ्राणन हस्ती वंदा तयाचे चरण डोळा घ्या दर्शन तयाचे ऐशा या सकल इंद्रिय वृत्ती तया कारणे लाविता प्रीती धन्यतया भक्तांची स्थिती भगवत भक्ती काय दुजी सारांश समूळ अज्ञान खाणा पुरे ते ज्ञान सिद्ध जाणा
ऐसे या श्लोकाचे हृद्गत अर्जुना श्रीकृष्ण राणा सुचवी. आधीच नाना विनय संपन्न परिसूनी गोड हे निरूपण. पायी घालूनी लोटांगण वंदिले चरण दोहाती. मग ते श्रद्धानिष्ठ प्रार्थना करीती दवडा मम अज्ञाना. दंडा माझिया दुरभिमाना यथार्थ शासना करोनी. सात्विकतेची हौस वरीवरी विकल्प अखंड दाटे अंतरी. अपमान साहेना क्षणभरी अज्ञानते तरी काय तुझे. कोटी प्रतिष्ठेची उजरी ध्यानाविर्भाव दावी वरी. काम क्रोध धुमसे भीतरी अज्ञानते तरी काय तुझे. आतुनी सकळ कर्मे नष्ट बाहेर मिरवू ब्रह्मनिष्ठ. आचारहीन विचार भ्रष्ट अज्ञान स्पष्ट काय तुझे. बाबा आपण कृपाघन करोनिया कृपाजल सिंचन. करा हा अज्ञान दावानल शमन होईन मी धन्य इतुकेनी. न लगे मज ज्ञानाची गोठी निरसा माझिया अज्ञान कोटी. ठेवा मजवरी कृपादृष्टी सुख संतुष्टी तेची मज. साई सप्रेम करुणा घन नानास निमित्ता पुढे करून. तुम्हा आम्हा सकला लागून गीतार्थ प्रवचन हे केले. गीता भगवंताचे वचन म्हणून हे प्रत्यक्ष शास्त्र जाण. कालत्रयीही याचे प्रमाण कधीही अवगणन होता नये. परी अत्यंत विषयासक्त अथवा जो खरा जीवनमुक्त या दोघांसीही न लगे शास्त्रार्थ. मुमुक्षु प्रीत्यर्थ या जन्म विषयपाशी दृढ आकळीला कधी पावेन मी मुक्ततेला. ऐसे वदती या मुमुक्षूला तारावयाला ही शास्त्रे. पाहुनी ऐशा निज भक्ताला संतांस जेव्हा येतो कळवळा. काढून काही निमित्ताला उपदेश अवलीला प्रकटिती. देव अथवा गुरु पाहे भक्ता अधीन सर्वस्वी राहे. भक्त कल्याण चिंता वाहे साकडी साहे तयांची. आता एक तुझे लहान करीतो साईंचे वृत्त कथन. कैसी एखाद्या कार्याची उठावण करिता नकळतपण धाविती. असो सानवाते मोठे खरे कारण कधीही न फुटे. कार्य मात्र हळूहळू उठे वाच्यता न कोठे केव्हाही. सहजगत्या एखादे काम निघावे करावा उपक्रम. न मूळ कारण निर्देशना नाम वरीवरी संभ्रम आणिक. बोलेल तो करील काय गरजेल तो वरसेल काय. या रूढ म्हणीचा प्रत्यय विना व्यत्यय साई दे. बाबांसारख्या अवतार मूर्ती परोपकारार्थ जगी अवतरती. होता इच्छित कार्या समाप्ती अंती अव्यक्ती समरसती. आम्हान ठावे मूळ कारण कोठून आलो कोठे प्रयाण. किमर्थ आम्ही झालो निर्माण काय की प्रयोजन जन्माचे. बरे स्वच्छंदे जन्म कंठला पुढे मृत्यूचा समय आला. सकळ इंद्रियगण विकळ झाला तरीही न सुचला सुविचार. कलत्र पुत्र बंधू जननी इष्टमित्रादी सकल स्वजनी. देह त्यागिता पाहू नयनी तरीही न मनी सुविचार. तैसे नभती संतजन ते तो अत्यंत सावधान. अंतकालाचे पूर्ण ज्ञान ठावे निज निर्वाण तयाते. देह असे तो अतिप्रीती भक्ता लागी देहे झिजती. देहावसानी ही देहावस्थिती निज भक्त हिती लाविती. देह ठेवावयाचे आधी कोणी आपुली बांधिती समाधी. की पुढे निज देहा विश्रांती मिळावी निश्चिती ते स्थानी. तैसेच पहा बाबांनी केले परी ते आधी कोणा न कळले. समाधी मंदिर बांधवून घेतले अघटित केले तयांनी. नागपूरस्थ मोठे धनिक बापूसाहेब बुट्टी नामक तया हस्ते हे बाबांचे स्मारक उभविले देख बाबांनी. बापूसाहेब परमभक्त साई चरणी नित्यानुरक्त. आले निज परिवारासहित राहिले शिर्डीत सेवेस. धरुनी साई चरणी हेत नित्यानुवर्ती तेथेच वसत. पुढेही तैसेच नित्यांकित रहावे शिर्डीत वाटले. घ्यावी एखादी जागा विकत उठवावी एक छोटी इमारत. स्वतंत्रपणे वसावे तेथ आले की मनात तयांच्या. येथे हे पेरिले मूळ बीज त्याचाच वृक्ष हे मंदिर आज. दृश्य स्मारक भक्त काज साई महाराज प्रेमाचे. कैसा कैसा याचा उभारा झाला उपक्रम कवण्या प्रकारा. कैसा हा आला या आकारा वृत्तांत सारा अवधारा. विचार हे ऐसे चित्ती दीक्षितांची या माडीवरती. बापूसाहेब निद्रिस्त स्थिती दृष्टांत देखती मौजेचा. तेथेच एका बिछाण्यात माधवरावही असता निद्रिस्त. त्यासही तोच दृष्टांत परमविस्मित दोघेही. बापूसाहेब स्वप्न देखती बाबा तया ते आज्ञापिती. आपणही आपुला वाडा निश्चिती देऊळा समवेती बांधावा. होता क्षणीचा हा दृष्टांत बापूसाहेब जाहले जागृत. आमूल स्वप्न आठवीत आसन स्थित निजशेजे. इकडे ऐसे चालले असता माधवराव ऐकिले रडता. बुट्टी तयास जागे व्हा ओरडता. निद्रितावस्था मावळली. का हो आपण का रडत होता ऐसे माधवरावास पुसता. म्हणती श्रींचे प्रेमोद्गार परिसता प्रेमोद्रेकता पावलो. बाष्प गदगद जाहला कंठ नयनी आसुवे वाहिली उद्भट. प्रेम नावरे आवरिता उत्कट जाहले परिस्फुट रुदनात. येऊनी बाबा माझिया निकट आज्ञा दिधली मजला स्पष्ट. वाडा देऊळ होऊ द्या प्रकट पुरवीन अभिष्ट सर्वांचे. बापूसाहेब अंतरी विस्मित दोघां लागी एकची दृष्टांत. मन जाहले संशय रहित कार्यार्थोद्यत निश्चित.
बुट्टी स्वये गर्भ श्रीमंत वाडा देऊळ बांधू समर्थ माधवराव केवळ सुखवस्त एकची दृष्टांत उभयाते परस्परांची स्वप्ने जुळली परमानंदा भरती आली रूपरेखा निश्चित केली योजना अनुमोदिली काकांनी असो उदयिक प्रातःकाळी तिघेही असता बाबांजवळी बाबा नित्य प्रेम समेळी मुख न्याहाळीत श्यामाचे श्यामावदे देवा हा खेळ काय आहे तुझा अकळ झोपही न घेऊ देसी निश्चळ तेथेही आम्हा ते बरळविसी तेव्हा बाबा ते परिसुनी हस्त ठेवीत आपुले कानी वदत आम्ही आपुले ठिकाणी म्हणोत कोणी काहीही असो मग ती पूर्वोक्त योजना मांडिली बाबांची या अनुमोदना जाहली तात्काळ बाबांची अनुज्ञा समंदिर सदना बांधावया माधवरावांनी बांधिली कंबर झाला तळमजला तळघर त्यांचेच हातून झाली विहीर काम हे येथवर पोहोचले लेंडीवरी जात असता अथवा तेथून मागे परतता खिडक्या बाऱ्या दारे बसविता बाबा उत्सुकता अवलोकित वदत करून तर्जनीवरी येथे दार येथे बारी येथे पूर्वेस काढा गॅलरी शोभा बरी दिसेल पुढे कार्यकारण निमित्ते बापू साहेब जोगांचे हस्ते पुढील काम होणारे होते ते मग त्याते सोपविले ऐसे काम होता होता स्फुरण झाले बुट्टींच्या चित्ता यातची एक गाभारा धरिता मुरलीधर स्थापिता येईल कल्पनेचा झाला उदय परी न पुसता बाबांचा मनोदय बुट्टी न आरंभीत काहीही कार्य विना गुरुवर्य आज्ञापन हा तो त्यांचा नित्यनेम अनुज्ञा बाबांची हेच वर्म नाही ऐसे एकही कर्म त्याविण उपक्रम जयाते किमर्थ व्हावे मध्ये दालन काय आहे त्याचे प्रयोजन दोन्ही कडील भिंती पाडून करावे स्थापन मुरलीधरा दालनाचे व्हावे देवालय बापू साहेब यांचा मनोदय परी पुसावा बाबांचा आशय असल्यास निसंशय करावे म्हणून बदले माधवरावा आपण बाबांचा विचार घ्यावा मग पुढील आक्रम योजावा रुचेल देवा तैशापरी बाबा फेरीवर असता वाडियाच्या सन्निध येता द्वारा निकट स्वारी पावता काय पुसतात शामराव देवा बापू साहेब वदती दालनाच्या दोन्ही भिंती पाडून तेथे स्थापू प्रीती कृष्णमूर्ती मुरलीधरा मध्यभागी चौक साधून करू तेथे सिंहासन वरी मुरलीधर विराजमान शोभायमान दिसेल ऐसे बापू साहेब योजिती परी पाहिजे आपुली अनुमती देऊळ वाडा दोन्ही ये रीती हातोहाती होतील ऐकून ही श्यामाची उक्ती बाबा आनंदे बरे म्हणती देऊळ पूर्ण झाली यावरती येऊ की वस्तीस आपणही लावून वाडियाकडे दृष्टी बाबा करीत मधुर गोष्टी वाडा पुरा झालिया पाठी आपुले साठीच तो लावू तेथेच आपण बोलू चालू तेथेच आपण अवघे खेळू प्रेमे आपापण कवटाळू भोगू सुकाळू आनंदाचा असो तेव्हा श्री साईंप्रत माधवरावजी ऐसे ही पुसत हेची जरी अनुज्ञा निश्चित पायासी मुहूर्त करू की बरी आहे ना देवा वेळ फोडावया आणू ना नारळ फोड फोड म्हणता तात्काळ आणून श्रीफळ फोडिले असो पुढे झाला गाभारा मुरलीधर देवाचा चौथरा मूर्ती एका कारागिरा सोपविली की करावया पुढे आली ऐसी वेळ बाबांस आले दुखणे प्रबळ निकट पातला अंतकाळ अंतरी तळमळ भक्तांच्या बापू साहेब अस्वस्थ चित्ती आता पुढे या वाड्याची स्थिती काय होईल नकळे निश्चिती म्हणून खंती उद्भवली इत उत्तर बाबांचे पाय मंदिरास या लागती काय लाखो रुपये जाहले व्यय अंती हा व्यत्यय पातला बाबांनी देह ठेविल्यावर कशास मुरलीधर वा घर कशास वाडा अथवा मंदिर दुश्चित्त अंतर बुट्टींचे पुढे कर्मधर्म संयोगे अंत समय साई नियोगे जाहले वाड्याची या महद्भाग्ये मनाजोगे सकळांच्या